सीना नदीला आलेल्या महापुरामुळे उत्तर सोलापूर तालुक्यात अप्पा गणपती चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं 2000 पूरग्रस्तांना जेवण वाटप करण्यात आलं। सीना नदीला आलेल्या पुरामुळे अनेक गावं पाण्याखाली जाऊन प्रचंड नुकसान झालं। पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी अनेक सामाजिक संस्था पुढे येत असून दाजीपेठेतील अप्पा गणपती चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं 2000 पूरग्रस्तांना जेवण वाटप करण्यात आलं। पाथरी, तेलगाव, पाकणी, तिऱ्हे, शिवणी, नंदूर, डोणगाव, कवठे, बेलाटी या गावांमध्ये तहसीलदारांमार्फत हे जेवण वाटप करण्यात आलं। यासाठी अप्पा गणपतीच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले। दरम्यान जेवण वाटपासह संसार उपयोगी वस्तू देखील वाटप करणार असल्याची माहिती माजी नगरसेवक मेघनाथ एमुल यांनी दिली। सोलापूर जिल्ह्यात महापूर आल्यामुळे अनेक लोकांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। मग 4-5 दिवसापूर्वी आपल्या मंडळाच्या वतीने एक मीटिंग घेतली। मग आपण काय मदत करता येईल की नेहमी आम्ही मंडळाच्या वतीने नेहमी सहकार्य करायची भूमिका असते, ते भूमिका लक्षात घेऊनच इथल्या तहसीलदारांना आम्ही त्यांना विचारपूस केली होती की आमच्याकडनं मंडळाकडून मदत करायची काही संसारोपयोगी वस्तू आणि त्यांना काय मदत करायची असेल त्यांना विनंती केली होती। त्यांनी म्हणले प्राथमिकता तुम्ही एक 2000 लोकांचं जेवणाची व्यवस्था करा म्हणून काल त्यांनी आम्हाला सांगितलं होतं। त्यांच्या शासनाच्या निर्देशानुसार त्या लोकांना भरीव असं चपाती, भाजी, आमटी असं सगळ्या वस्तू 2000 लोकांचं जेवणाची व्यवस्था करून आज आम्ही त्या भागात या लोकांना आम्ही देण्यासाठी आम्ही निघालो आहे। आणि उद्या अजून काही मदत आमची सॅनिटरी नॅपकिन असू दे, चादर, टॉवेल, अजून भरीव मदत आम्ही उद्या जीवनावश्यक वस्तू मंडळाच्या वतीने आम्ही त्या लोकांपर्यंत पोहोचण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करणार आहोत।